सरसे स्वागत. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. आल्या तमाम क्रीडा रसिक वर्गांचा प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. मॅचकडे जाऊया जिथे सामन्याला सुरुवात होत्या. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया मॅचकडे सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 3 2 1 लेट्स प्ले. गणपती बाप्पा. पहिला चेंडू खबरदारला खेळायचा होता, मात्र वेगाने चेंडू रिलीज केला जातो. फलंदाजांना बीट केला जातो. वाईड यॉर्कर चेंडू इथून फेकला जातो. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. गणेश आणि सुरेश ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता रोहित हा गोलंदाजाला पण पाहतोय. P1 चं पहिलं षटक. पहिल्या षटकाला सुरुवात चांगली पाहायला मिळते. ऑन साइडला फटका पासला. शतरक्षक मिडॉन मध्ये पकडलाय. जल पहिली गोल्डन डक शिकार. पहिला धक्का टीम सागवाडीला 0 धावा. स्पीडअप घ्यायचा. सागवाडी संघ फलंदाज पण डगआउट मध्ये रेडी ठेवायचा लगेच. ऑलरेडी आपल्याला 2 चेंडूंचे पेनल्टी दिले गेले आयोजकांच्या माध्यमातून. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा ट्रम्प कार्ड. संघाचा प्रमुख खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मध्ये दाखल होतो. 1 डाऊन साठी सातत्याने फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपण पाहतो. मात्र आज वेगळी रणनीती संघाच्या संघनायकानं पाहिली आणि आज या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी मैदानावरती दाखल केला गेला. ही प्लॅनिंग सध्या मित्र म्हणेन संघाच्या संघनायकाचा आपल्याला पाहायला मिळतो. रोहितच्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपला. एक डॉट बॉल, एक महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केल्या. 8व्या बॅटने खेळायचा होता. फटका चांगला पाहायला मिळतो. शेवटच्या क्षणी पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. मैदानाच्या आउटफील्ड पास या आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप होतोय. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने मात्र संघाचं अकाउंट इथून ओपन होत असताना पहिल्या डावामध्ये टीम सागवाडी संघाला पण पाहतोय. बॅटिंग करायची त्यांना. 4 षटकांची मॅच. त्यामध्ये 2 चेंडूची पेनल्टी आणि त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर पहिल्या षटकामधील 2 चेंडू कमी फेकले जातील. फक्त 4 चेंडू फेकले जातील. त्यामध्ये संघाच्या संगणकाच लक्ष असू द्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त एक धाव दाखल केवरती 1 विकेट. गोलंदाज रोहित तयार. षटकातील शेवटचा बॉल खोला टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला केला जातोय. वाटर फिल्डिंग क्या बाद. जबरदस्त शतरक्षण राहिला शतरक्षकाच्या माध्यमातून आणि इथून पंच सांगतील एंड ऑफ द बर्ड. षटक क्रमांक पहिला संपला. संघाची टोटल बनले 2, 1 विकेट. प्रेक्षकांची मन जिंकणारे आमचे डीजे ऑपरेटर तसंच आमच्या आवाजाची काळजी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचा मनपूर्वक आभार. एक्स्ट्रा खबरला केला जातो. लॉंग ऑन मध्ये फटका फसला. मिस टायमिंग हवेमध्ये. शतरक्षक ठाऊन द कॅच पकडला जाल. दुसरा धक्का टीम सागवाडीला फलंदाजाला पाठवावा गेल्या. सुरेश पारधी बॅक टू द डगआउट.
दिलेत 2 वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झाला. अजय अद्यापर्यंत एक चेंडू एका धाब्यावरती घेतोय. महेश डावखुरी आताचा विस्फोटक फलंदाज आहे. कालच्या रचनेमध्ये बोंडरपाडा संघ पण पाहिला टॉप 5 मध्ये दाखल झाला. दीप 11 टावरबाडी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत मात्र तो सामना त्यानं जिंकला होता आणि शेवटच्या क्षणी टॉप 5 मध्ये दाखल होण्याचं त्यांचं स्वप्न या स्पर्धेमध्ये साकार होतं असं आपल्याला पाहायला मिळालं. आज 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर होता आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही का गोलंदाजाचं व्हेरिएशन भरपूर चांगलं पाहायला मिळतो. ती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली जात्या. गुडली स्पॉटवरती चेंडू आदळले जात आहेत आणि जास्तीत जास्त गुडला स्पॉटवरती चेंडू आदळले तर मग जास्तीत जास्त डॉट चेंडू विकेट यासाठी एक गोलंदाजांना सातत्यानं जाणला जातो. गोलंदाजी मार्कवरती जिथे आपण पाहतोय रोहन आलाय षटकामधील तिसरा बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटला शतरक्षक तैनात त्या दुसऱ्या टप्प्याने चेंडू अडवला जातो. दुसऱ्या साईड निघाले जातात धोक्यात शिगंट होणार का बट नाही या इथून मिळाल्या 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबासंख्या बनले गेले 4. या धाबासंख्येवरती संघ पोहोचला जातो. महेशनं 2 चेंडू फेस केले 2 धाब्यांचं योगदान. अजयने 1 चेंडू फेस केला 1 धाब्याचं योगदान टीमसाठी राहायला गेला. रोहनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी 3 चेंडू हाताळलेत एक महत्वाची विकेट आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केला. 3 चेंडूचा अजून देखील बॅलन्स असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय महेशच्या माध्यमातून अजून एकदा डॉट चेंडू गुडली स्पॉटवरची सफलता राहिली जात्या आणि इथून मात्र फलंदाजांना बीट करत एस्टनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसरला जातो. डॉट बॉल येतो निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळतो. प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक केला जातो. फलंदाजांना पूर्णपणे शांत केला जातो. गोलवाडी संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिला आहे मात्र याही मॅच मध्ये त्या रीतीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. महेश या गोलंदाज रोहन या गोलंदाजच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळला जातो. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात द्या. एक सिंगल मिळाली जरूर दुसऱ्यासाठी फावा. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला तोपर्यंत मिळाले फक्त सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते. अजयला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं महत्वाचं. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके सातत्यानं आपण पाहिल्यात. अनेक रेकॉर्ड या फलंदाजाच्या नाबावरती राहिलेत मात्र आज संघ अडचणीमध्ये सापडला आणि अडचणीतून दूर करायचा असेल तर यासाठी मोठे फटके खेळावे लागतील धाबा बनवावा लागतील. जास्तीत जास्त 35 प्लस जरी धाबा बनला तरी फायटिंग स्कोर चांगला पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. रोहन तयार पंचाच्या उजवीकडनं हा फ्रॅकर मिस्टामिक फटका पसला जातो. चेंडू हवेमध्ये होता गलीमध्ये खराब शतरक्षण बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार पहिला दणदणीत करी देणारा पहिला चौकार फलंदाज अजयच्या बॅटमध्ये 4. सोमय डीजे क्या बात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत अगदी आपल्याला ऐकायला मिळाला. वादळ ग्रुपचे मालक विष्णू शेठ सबरा साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या घरची स्पर्धा आपल्या ग्रामस्थांनी पाहिलेलं स्वप्न वेळी सत्यात असतं. विनंती असेल साहेबांना की या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि पाहुण्यांचं स्वागत केलाय. चौकारानं बॅक टू बॅक अजयनं ठोकलाय हा दुसरा चौकार. ओर झालती हा एक्स्ट्रा चेंडू फेकलाय. सर पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. दुसरा डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवरती 2 धाबा. चौथा बॉल डॉट आला होता. 5व्या बॉलवरती सिंगल आली होती. 6व्या बॉलवरती चौकार आला होता. एक्स्ट्रा चेंडू टाकलाय हा चौकार आलाय तो. डेड बॉल असेल ना. इट्स ओके. एक्स्ट्रा चेंडू टाकलाय त्या कारणास्तव इथून डेड बॉल दिला जाईल. इथून 2 षटकांचा वादळी खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या धावफलकेवरती पोहोचल्या ते 9 या आकड्यावरती 2 विकेट त्यामध्ये प्राप्त केल्यात गोलवाडे टीमनं. त्याला पंच आपण सामन्याला सुरुवात करायची.
हॅलो. चला पंच पण स्पीडअप घ्या. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकीवरती 9. 2 विकेट झेलणं संपन्न केल्यात गोलवाडी टीमनं. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना साकवाडी संघ आता अडचणीमध्ये सापडत चालला जातोय. धाब्यांसाठी लयलूट करावी लागेल. धाबा बनवावा लागतील. 40 प्लस जरी धाबा बनला तरी चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता धाबा बनवावा लागतील. पंच चला फलंदाज आपण रेडी व्हा मैदानावरती. हे पहा पंचांवरती दबाव आणायचा नाही आहे. लक्ष असू द्या सागवाडी संघ. स्पर्धा मोठी आहे. चुका होत असतात त्याकडे लक्ष असू द्या.
हॅलो. चला मॅच ऑन करा लगेच. मॅच ऑन करायची लगेच. पहा. घोलवाडी संघ पण शतरक्षण सजवा आणि जे प्रेक्षक वर्ग जे मैदानाच्या आतमध्ये थांबलेत मुख्य आयोजक आहेत त्यांना विनंती असेल की आपण लगेच मैदान सोडायचं आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. चला आयोजकांना विनंती असेल आपण लगेच मैदान सोडा. मैदान खाली करायचं आहे. 2 षटकांचा वादळी खेळ संपला गेल्यानंतर संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचले गेले. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती सुवास आलाय. गोलंदाज इथे पाहायला मिळेल. पंचाचं ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. समोर महेश ऑन स्ट्राईक. हा ट्रॅकर होता. पूल केलाय. फटका फसलाय हवेमध्ये. शतरक्षक तैनात द्या. मात्र एक साधा सोपा झेल सोडला जातोय. तिसरीसाठी निघाले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. इथून पंच फिंगर अप करतील आणि इथून फलंदाजाला बाद व्हावा लागेल. अजय धक्का क्रमांक दुसरा सागवाडी टीमला फलंदाज बाद. व्यासपीठावरती सागवाडी गावचे डॅक्शिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आपणास विनंत असेल साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. मॅचकडे जाऊया. नेक्शन मध्ये न्यू बॅटर अर्थानं आपण पाहतो ज्याच्या नावावरती एक बाईक या तो भुऱ्या आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्थातच बायकर मॅन भुऱ्या सध्या मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महेश आणि अजय अशी जोड सागली पण पाहिली होती. अजयला परतापा लागला. त्यानंतर महेश आणि त्याच्या सोबतीला आता भुऱ्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये डावकुऱ्याचा फलंदाज विस्फोटक खेळ त्याच्या माध्यमातून सातत्यानं पण पाहत असतो. मात्र यावेळी मॅच मध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. धावा बनवायच्या असतील तर मोठे फटक्या गोलवाडी संघाच्या विरोधामध्ये त्यांना खेळावे लागतील. एस पंच 12th मॅन आतमध्ये पाठवूया. चला 12वा खेळाडू आपण जाईल ॲक्शन मध्ये आतमध्ये. इंजर्ड झालाय प्लेअर. चला तोपर्यंत आपण शतरक्षण सजवा. 12th मॅन येतोय लगेच आतमध्ये. गोलवाडी संघ शतरक्षक आपण लगेच सजून घ्या. हॅलो. तर चला यानंतरची मॅच असेल जय बोले कुशिवली दिलीप भगत आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल श्री गणेश शारीग्राम अर्थातच बाबूचा संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं महत्वाचं आहे. टॉससाठी आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे अथवा संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याकडे लक्ष असू द्या. अगदी कठोर नियमावलीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. मॅचकडे जाऊया. सामन्याला सुरुवात बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बायकरमॅन भुऱ्यासाठी पहिला चेंडू. हा ट्रॅकर होता. वेग भरपूर पाहायला मिळतो. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर बॉल जरूर होता मात्र त्यामध्ये वेग भरपूर पाहायला मिळाला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून इथून तिसरं षटक फेकत असताना सुवास या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाते. पंच तिसऱ्या पंचाची माग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती चेक केला जाईल. इथून गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतले जातात. गोलंदाजाची शैली अगदी वेगळीच पाहायला मिळते. सुपास या गोलंदाजाच्या माध्यमातून डावकुऱ्या आताचा वेगवान हा गोलंदाज पाहायला मिळतो. पंचांच्या डावीकडनं डाबेली फटका चांगला मिस्टामिक पाहायला मिळतो. स्वतःच्या फॉल उतरेमध्ये शतरक्षक डाऊन द कॅच. विकेटचं पतन मोठा धक्का. बडी मछली जाल में ज्यासाठी होतं प्लॅनिंग केलं गेलं होतं तो फलंदाज मात्र जाळ्यामध्ये अटकलाय. भुऱ्याला परतावा लागेल डगआउटच्या रस्त्यानं.
महत्वाची विकेट संपन्न केल्या. संघाचा प्रमुख फलंदाज बाद झाला. शून्यावरती परतावा लागला भुऱ्याला. त्यामध्ये महत्वाची विकेट आपण पाहिली होती. चेंडू बराच वेळा मध्ये होता. ऍक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं. गोलंदाज थोडासा अगदी आपण पाहायला गेलो तर चेंडू कॅरी केला होता आणि त्यानंतर त्याच्यामधून खऱ्या अर्थानं जल्लोष देखील आपण पाहिला होता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये बबन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हटपा पाटणं पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू उंच जास्त पाहायला मिळतो. लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल मिळाले. दुसऱ्यासाठी निघाले जात आहेत. 2 धाबा देखील सहजरित्या कन्वर्ट केल्या जात आहेत. गुड रनिंग मिड द विकेट आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या बनली गेल्या. धाव फलकेवरती 13 या आकड्यावरती ज्यामध्ये 4 फलंदाज बाद झालेत. सागवाडी संघ बॅटिंग करत असताना गणेश शून्यावरती बाद झाला होता आणि त्यानंतर सुरेश देखील बाद झाला होता. अजयनं संघाला नाराज केला होता. भुऱ्या संघाचा प्रमुख फलंदाज होता. तो देखील शून्यावरती बाद झाला होता. सध्या मैदानाच्या आतमध्ये बबन आणि सोबतीला महेशला पण बादवा ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स सुप्पा साहेबने रिव्हर्स अटॅम्प करायचा होता. स्विचिटचा फटका दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्यासाठी निघाले जात आहेत. डेंजर झोन स्ट्राईक हँडकडे थ्रो फेकी चांगले आले असते तर मग इथून फलंदाजाला बाद बाबा लागला असता. मात्र ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाही आणि या चुका मित्रमंडळात गोलबाडी संघाला भरपूर मागात पडते. ज्या वेळी विकेट सेक्रिफाईस केली जातात त्या वेळी विकेट ही घेणं महत्वाचं असतं. मात्र या 2 धाबा मिळाल्यात जरूर. 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा बनल्यात 15. 4 धक्के दिलेत. त्यामध्ये पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना सागवाडी टीमला मात्र षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. गोलंदाज तयार आहे सुवास. पंचांच्या डाबीकडनं 10-12 पावलांचा रनअप. बबन यावेळी स्ट्राईक एंडवरती पुल केलाय. समोर खेळले चेंडू खाली शतरक्षक मात्र एक साधा सोपा जेल सोडला जातो. तोपर्यंत 2 धाबेला कन्वाइड केला गेला. गुड रनिंग मिड द विकेट. 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 17 धाबा संख्येवरती पोहोचले गेले. एंड ऑफ द वर षटक क्रमांक संपले 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डाबामध्ये सागवाडी पोहोचलाय. 17 वरती 4 विकेट. चौथ्या षटकाला सुरुवात होता. आता तसा शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय. अविनाश गोलवाडी संघाचा सांघिक कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक कोट्यामधील हे पहिलं षटक. गोलंदाज अविनाशचा त्यावरती विश्वास दाखवला. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फलंदाज महेशला देखील आता मैदानाच्या आतमध्ये शांत केले जाते. दोन्ही डावखुरे आताचे फलंदाज आणि डावखुरे आताचे फलंदाज म्हटले तर मग क्रिकेटमध्ये नेहमी घातक ठरत असतात. मात्र यावेळी संघ अडचणीमध्ये सापडलाय. टीम सागवाडी संघाने त्याला मात्र अडचणीतून दूर करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. बाटने खेळण्याचा प्रयत्न दरम्यानला चेंडू रिलीज होतो. दुसरीसाठी निघाले जात आहेत. 2 धाब्यांना संघाची धाबासंख्या पुढे सरसावली जाते. धाव फलकेवरती जाम पोहोचलाय 19 आकड्यावरती. षटकामधील अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 4 चेंडूमध्ये एखाद 2 मोठे फटके आले तरी चांगली धाबासंख्या बनली जाईल. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके येत नाही. सिंगल डब्बाला प्राधान्य दिला जातो. मात्र धाबा कशा येत मात्र धाबा बनणं महत्वाचं आहे मित्रमंडळ सागवाडी टीमसाठी. समोर केला जातो. क्षेत्ररक्षक जर का पाहायला गेलो तर दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू उचलतो फेकतोय आणि तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा सहजरित्या पाहायला मिळाले. 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबासंख्या टोटल जर का आपण पाहायला गेलो 21 वरती 4 विकेट. याही षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळतो. सिंगल डब्बाला प्राधान्य दिलं जातं. मोठे फटके येत नाही आणि इथून मात्र धाबा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये सागवाडी संघाच्या या दोन्ही फलंदाजांना पाहतोय. बबन आणि सोबतीला महेश ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. महेश 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्याच्या बॅटमध्ये 9 धाब्यांचं योगदान टीमसाठी राहिलं. त्यानं 8 चेंडू पेस केलेत. बबननं 3 चेंडू पेस केलेत. 6 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये जरूर पाहायला मिळतो. कपिली पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. धाब्यांसाठी निघाले जात आहेत. मात्र पंच सांगतात की फलंदाज इथून बाद असेल. दुसऱ्या पंचांची मागणी स्क्रीनवरती चेक केला जाईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही हे चेक करण्यासाठी आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मंगलजी वीर सरांना पण पाहतो. स्क्रीनवरती चेक केला जातो. सामना महत्वाचा आहे.
डिसिजन अजूनही पेंडिंग आहे मैदानावर स्क्रीनवर आपण पाहतो. फिंगर अप होतो. ओयुटी बॅट्समन आउट. अजून एकदा का टीम सागवाडीला फलंदाज बाद होईल. अबेलिया महेश बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजा. जे बोले कुशुली संघाचा कॅप्टन आला गेला. श्री गणेश हरिग्राम संघाचे कॅप्टन जर आला असेल तर आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे. फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस डेफिनेटली अँड परफेक्ट यॉर्कर. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. बबनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. हॅलो. थँक्यू सो मच डीजा. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट संपन्न केल्यात. 4 धाबा त्यानं खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कपट्ट अविनाशला आपण पाहतोय. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये. लो स्कोरिंग सामने नेहमी हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू अंतिम टार्गेट सेट बॉल इथून फेकण्याकरता तयार आहे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालाराम. मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. काल 24 धावा देखील या खेळपट्टीवरती डिफेन्स झाल्यात. करडासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. कपिल मिस टायमिंग ऑन साइडला खेळलाय. उंच जास्त लांबी कमी शतरक्षक चौथ्या आटमला झेल पकडलाय आणि इथून मात्र शेवट गोड केला जातो. फुलवाडी संघाच्या माध्यमातून पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सागवाडी संघाने धाबा बनवला 21. 21 धाबा येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये गोलवाडी टीमला बनवायच्यात 22 धाबा. चला टॉससाठी इथून केला जाईल. टॉससाठी पण यायचा. एका साईडला जय बोले कुशिवली संघाने त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय. श्री गणेश हरिग्राम या 2 संघांमध्ये दुसरी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाईल. शत्रुघ्नभाई उसाटकर यांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शिबादान मात्र या सामन्याचा नाणेफेक आपण करायचा. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. नाणेफेकीचा कॉल इथे केला जातोय. हेड इज कॉल बट टेल इज कॉल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जे बोले कुशिवली संघानं. डिसिजन आपलं काय असेल? फिल्डिंग. एकंदरीत स्पर्धेविषयी आणि आयोजकांच्या विषयी काय सांगशील? लास्ट येतो थोडासा. एकंदरीत हरिग्राम संघाला देखील देऊया भरपूर सारे शुभेच्छा. मॅच कडे जाऊया जिथे ऑन मॅच आपण पाहतो. येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये 22 धाब्यांची गरज असणारी टीम गोलवाडी संघाला. सन्मानाकडे जाऊया जिथे पण मुख्य व्यासपीठावरती शत्रुघ्नबाई उसाटकर साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जय शिवराय अजित जय बागोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पाहुण्यांच्या लोटांना गर्दी. शत्रुघ्नबाई उसाटकर यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो. लक्ष्मण शीत साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शिबाताना मात्र इथून शत्रुघ्नबाई उसाटकर या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. साहेबांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. मोठी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम आपल्याला खऱ्या अर्थानं आज पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये देखील मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्याला स्पर्धेमध्ये जोडत असताना पाहायला मिळाला होता. लक्ष्मण शीत साहेबांच्या पवित्र शुभ हातानं मात्र इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं जर का आपण पाहायला गेलो तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि राजासारखं जीवन जगणार असं हे व्यक्तिमत्व आणि तामसई गावावरती असणारा अफाट प्रेम त्यांचा आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. मायची उपतार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र शत्रुघ्नबाई उसाटकर साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. साहेब आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेला दिल्याबद्दल स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.
आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल. चंद्रकांत गिरा साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. चंद्रकांत साहेबांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यथोचित मान सन्मान केला जातोय. विष्णू सप्रा साहेबांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभाताना मात्र साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तिथे सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. खऱ्या अर्थानं आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम त्यांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतोय. आज दुसरी रजनी या स्पर्धेची जरूर आपण पाहतोय आणि मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातो. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पा स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे जिथे सामन्याला सुरुवात होत्या उत्तरार्धाला सुरुवात होत्या. गोलवाडी संघाला बनवायच्या 22 धाबा या 22 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील हे पाहण्यासाठी जाऊया मॅचकडे जिथे सुरुवात होत्या. गोलंदाजी मार्कवरती आलाय पहिलं षटक फेकण्याकरिता अनंता या गोलंदाजीला आपण पाहतो. P1चा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय. मात्र त्याला विश्वास आता जोपासावा लागेल. या धाबा डिफेंड होतील का चेस केल्या जातील याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्या जरूर. समोर केलेत फुल टॉस होता गलीमधून चेंडूला ट्रॅबल केला थांबणार नाही. या आउटफिट फास्ट आहे बॉल सीमा पार गोळीच्या वेगानं माध्यमातून घेतली जाता. मिस्टामिंग फटका बसला हवेमध्ये बॅटची डॉपेज पहिली सफलता राहिली जात्या. अनंताच्या नावावरती पहिला धक्का टीम गोलवाडीला. कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी तामसई गावापासून काही अंतरावरती असणारे चांदेरी गड आणि त्या गडावरती खऱ्या अर्थाने चांदेरी माऊली वसली गेली आणि त्यांचं सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा तामसई गावानं पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या संघांना संधी मिळत नाही हे देखील या संघाने लक्षात घ्यावं. कारण जर ज्या वेळी स्पर्धा आपण जर का पाहायला गेला आपल्या आदिवासी परिसरामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा आता सातत्यानं भरवल्या जातात आणि त्यामागचं जर का आपण पाहायला गेलो तर बरीचशी मेहनत आयोजकांना घ्यावी लागते. आणि प्रत्येक संघाला मी एक सांगेन की आपण वेळेला महत्त्व द्या. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि आयोजकांचे कठोर निर्णय देखील आपल्याला मग सहन करावा लागतात. आज जर का पाहायला गेलं सागवाडी संघाला आयोजकांच्या माध्यमातून 2 चेंडूंची पॅनल्टी सामोरे जावं लागली आणि त्या 2 चेंडूंच्या पॅनल्टीला सामोरं जात असताना मात्र त्यांना मैदानाच्या आतमध्ये बरेच काही घडलं गेलं आणि त्यानंतर फलंदाज देखील विकेट सेक्रिफाईस देखील करावा लागल्या होत्या. धाबा बनवायच्या होत्या मात्र पहिल्या डावामध्ये 21 बनल्या होत्या. उत्तरार्धामध्ये 22 धाब्यांचा टार्गेट सेट केला गेला होता आणि 22 धाब्यांचा टार्गेट सेट करत असताना उत्तरार्धामध्ये बनवत असताना गोलवाडी संघ आता अडचणीमध्ये सापडत चालला. बॅक टू बॅक ही दुसरी सफलता राहिली जात्या. अनंताच्या नावावरती फलंदाजी परतावा लागला होता. सुवास देखील बाजरा आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अविनाशला आता चांगली पार्टनरशिप एखादी पार्टनरशिप चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम गोलवाडी संघाला. आणि मैदानाचा विचार केला चारही बाजूला अनुकूल असलेलं मैदान आणि अगदी ऑफ साईडला पण पाहायला मैदानाची आउटफिट थोडीशी फास्ट आहे. मात्र आयोजकांच्या माध्यमातून भरपूर चांगलं आयोजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाची उपलब्ध खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली करत असताना पाहायला मिळाल्या. आज दुसरी रजनी या स्पर्धेची दुसरी रचनेमधील हा पहिला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मिस्टर आमिंग फटका पाहायला मिळतो. वाढीवरती चेंडू आदळला जातो आणि पंच सांगतायत की षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकानंतर उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना गोलवाडी संघ पोहोचला 4 वरती 2 विकेट.
मॅचमध्ये वापसी निर्माण केल्या. 18 मध्ये 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये एखाद्या षटकावरती कमबॅक करावा लागेल. इथून अजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये अनंतानं लाजवाब गोलंदाजी केली होती. 6 चेंडू हाताळले, 2 विकेट संपन्न केल्या आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या होत्या. इथून मात्र जर का पाहायला गेलो तर पॉवर प्लेच्या षटकामधील पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहतो चांगली गोलंदाजी करावी लागेल. तटासरकेच्या बाहेर आता 5 शतरक्षक पाहायला मिळतात. मात्र इथून या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, जास्तीत जास्त डॉट बॉलला विकेट संपन्न केल्या तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल यामध्ये शंका नाही. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा ट्रॅकर होता. अगदी बार चेंडू मैदानाच्या आतमध्ये उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय. नाकासमोरून चेंडू रिलीज केला जातो. फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातो. जिथे कृष्णाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची बॉडी लँग्वेज विचार केला तर भरपूर चांगले अगदी आपल्याला पाहायला मिळतो. आता तितकाच ताकदवार गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये अजय. अजून एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे पहा. एस्टॅनच्या मागे लाजवाब क्षेत्ररक्षण जिथे बबनला आपण पाहिलं होता आणि त्याच्या माध्यमातून अगदी मैदानाच्या आतमध्ये स्टॉप चेंडूला केला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. निर्धाव चेंडू वारंवार फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. या रीतीची गोलंदाजी करावी लागेल. जरी सामना लो स्कोरिंग असला तरी सामना सोडायला सागवाडी तयार नाही हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. अजून एकदा वन मोर डॉट बॉल. क्या बाद आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू हाताळले जात आहेत मैदानावरती. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट खेळायचं मैदानाच्या आतमध्ये सागवाडी टीम आता सामना मैदानाच्या आतमध्ये कठीण होत चालला गुलवाडी संघाच्या बाजूनं. अजूनही जर का पाहायला गेलं तर 15 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 18 धाबींची गरज अजून आहे मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गुलवाडी संघ आता दडपणामध्ये फलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आबेली पाहावं लागेल. लाईन चेक केलं जाईल. मेन पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू खराब आहे. डाब्याच्या बऱ्याचशा बाहेरून जाणार अबांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळाली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते 5 वरती. 15 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये लढल्या जातो आहे. मात्र ज्याप्रमाणे आपण पाहतो सागवाडी संघाला यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि आत्मविश्वास वाढवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इथून मात्र आठवावा लागेल. लाऊडली अपील पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि इथून मात्र पंच अपील फेटाळून लावतात. इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली. 14 मध्ये 16चं समीकरण ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला मिळतो. आणि इथून जर का आपण पाहायला गेलो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये किसन सर डुमनेला आपण पाहतो. दोतानी गावाचे अष्टपैलू खेळाडू विरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये किरण पारधी सरांना आपण पाहतो. याच गावाचा एक दमदार आवाज आणि त्याचनंतर तितकाच दमदार खेळाडू देखील आपण पाहतो किरण पारधी सरांना. यावेळी फटका चांगलाय. समोर खेळलेत. लांबी पाहावी लागेल. उंच जास्त गेलाय. लांबही तितकाच असं वाटत होतं मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण सोमनाथला तिथे आपण पाहिलं होतं आणि त्याच्या माध्यमातून चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये अडवला जातो. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. असं वाटत होतं की हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय की काय, बट नाही. या मुख्य व्यासपीठा समोर अगदी ज्याने हवेमध्ये जंप लगावली होती आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू
अगदी स्टॉप केला होता, चेक केला जातो एस. फार चांगलं क्षेत्ररक्षण, 6 नाही आहे आणि इथून मात्र मिळाल्या त्या धाबा. पंच या 2 धाबा आहेत ना? येस ओके. एकच? ओके, ओके. एकच धाव मिळेल आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या पुढे सरसावली जाते 7. त्या धाबसंख्येवरती 13 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज. अजून एकदा डॉट बॉल, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली याही षटकामध्ये. इथे गोलंदाज अजयनं मात्र पूर्णपणे सामना फिरवला. मॅच मध्ये पकड निर्माण केल्या. अद्यापही मैदानाच्या आतमध्ये टीम सागवाडीनं 2 षटकांचा वादळी खेळ संपलाय. 12 चेंडू 15ची गरज आहे. अजूनही उत्तरार्धामध्ये टीम गोलवाडीला. असेल वारंवार विनंती करतोय. अन्यथा शेवटचा कॉल असेल. यानंतर टीम मीटिंग आपण जास्त काळ घेतली तर मग आयोजकांच्या माध्यमातून पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. स्पर्धा मोठ्या नाईट रजनी स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाही आहे. दिलीपजी भगत यांचं देखील शुभ आगमन. त्यांचे मनपूर्वक करूया सरचे स्वागत. आणि कुशिवली संघाचे बिग पॅकर्स पप्पू बाई गांगड त्यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची देखील नाईट रजनी स्पर्धा नुकताच संपन्न होत असताना आपण पाहिली होती आणि पुन्हा एकदा ही स्पर्धेला सुरुवात झाल्या आणि भरभरून असं प्रेक्षकांचं प्रेम या आयोजनाला खऱ्या अर्थाने मिळालं जातं. मॅचला सुरुवात होत्या. अभिले एक्स्ट्रा कव्हरला केसला फटका चांगला गॅप मोठा. शतरक्षक खूप लांबवरचा प्रवास करतोय. थोडंसं फंबलिंग झाला आणि दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू मात्र अडवला जातोय. तोपर्यंत मिळाला त्या 2 धाबा. त्या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या पुढे सरसावली जात्या. धावफलकीवरती जाम पोहोचलाय 9 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील आता 11 आणि विजयाकरता धाबा बनवायच्या त्या 13. 11 चेंडू 13 धाबा. इथून प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करत असताना टीम सागवाडी संघाला आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलाय. तिथे इनॅक्शन मध्ये गणेशला पण पाहतोय. आठव्या बॅटनं मिड विकेटला एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी निघाले. धोक्याची घंटा होणार का? पण नाही. फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षितपणे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धाबा खर्च केल्यात. गोलंदाज गणेशनं 2 चेंडू फेकलेत. 4 धाबा खर्च केल्यात. मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती ज्यामध्ये 3 धाबा खर्च केले होते अजयनं. आणि त्याचनंतर अनंताचं षटक फक्त आणि फक्त 4 धाव संख्येचा त्यामध्ये 2 विकेट त्यांना संपन्न केल्या होत्या. गणेशचं षटक थोडंसं मागणं होणार का? आता समीकरण अगदी जर का आपण पाहायला गेलो तर विजय करतात अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. मिस टायमिंग फटका फसला हवेमध्ये. डीप मध्ये शतरक्षक तैनात त्या विकेटचं पतन. तिसरा धक्का टीम गोलवाडीला परतावा लागेल. फलंदाज अविनाशला. आसान नहीं होता. बिना संघर्ष किया कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. प्रयत्न भरपूर चांगले केले जातात. तिथून गोलंदाजी करत असताना सागवाडी संघाच्या माध्यमातून अजून एखादी विकेट आल्या, एखाद 2 डॉट बॉल आल्या तर सामन्यामध्ये मजा आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 11चं समीकरण अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 समोर खेळलेत. लॉंग ऑनच्या वरतून 1 बाउंस ओव्हर द टॉप. ब्लॅक स्पिनला धडक देतात. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. गेला त्या चौकाराच्या मदतीनं ऑन साठला खेळलेत. मिनी हेलिकॉप्टर उडवला. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू रिलीज होईल. सीमा पार. बॅक टू बॅक ठोकलाय. दुसरा चौकार. गोलंदाज विलासच्या बॅट मधनं संघर्षमय पारी मैदानाच्या आतमध्ये खेळली जातोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जर का आपण पाहायला गेलो तर 19 वरती संघ पोहोचला. अवघ्या 3 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत लढले गेल्या सागवाडी संघ आणि जिथे फलंदाजी करत असताना अपयशी आले होत्या मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली जात्या. गुलवाडी संघाच्या विरोधामध्ये फुल टॉस त्याला पुल केलाय. पुल इन सक्सेसफुल. बॉल सीमा पार आणि सामना जिंकला
टीम गोलवाडी संघानं अभिनंदन. हार्ड लक टीम सातवाडी संघ. आपला मॅच किताब घेण्यासाठी मैदानावर मुख्य व्यासपीठावरती लगेच जायचा. नेक्स्ट मॅच दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये जय बोले कुशिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय श्री गणेश शारीग्राम अर्थातच बाबूचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. हडलक सागबाडी संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोडच कौतुक पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. चांगला खेळ राहिला मात्र शेवटच्या क्षणी तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं जातं.